या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. 25 मध्ये आज मोठी प्रभाग 9 मध्ये जे आहे मोठी घडामोड झालेली आहे, तर काय सांगाल? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही विजयाच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलो होतो. कारण की यांच्याकडे असलेली जी काही प्रशासन यंत्रणा जी आहे, त्यांना IB रिपोर्ट आला की प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकतो. ते लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकशाही धोक्यात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ड मधील अधिकृत उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा, त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामध्येच्या आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्याने असं कृत्य करायला नको होतं. आम्हाला माहित होतं की ह्याच्यामध्ये कुठलं तर कट कारस्थान या ठिकाणी घडणार आहे, म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते असतील, तिथले उमेदवार असतील, आमच्या उमेदवाराला घेण्यासाठी जर त्यांचे 4 उमेदवार त्या ठिकाणी येत असतील आमच्या विरोधातले भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे ह्या ठिकाणी आमचा एक प्रकारे विजय झालेला आहे असं मी समजतो. कारण की मी तुम्हाला एकच सांगतो, या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये खरी लोकशाही या ठिकाणी धोक्यात आलेली आहे. स्थानिक नेतृत्वावर आरोप केले त्यांच्या उमेदवारांनी. बघा, स्थानिक नेतृत्वावर जर त्यांनी आरोप केले असतील तर ही गोष्ट त्यांनी माझ्या बी देखील कानावर टाकली होती, परंतु त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही गोष्ट जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल, उमेदवाराला विकत घेतली असेल, तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो. कारण की मला तुम्हाला एकच जबाबदारीने सांगायचं आहे, कारण की मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या ठिकाणी 100% झाला असता आणि इथले 4 उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले असते. ह्याच भीतीपोटी इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी म्हणजे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी या ठिकाणी उमेदवार पळवण्याचा डाव या ठिकाणी केलेला आहे. अनेक वेळा सांगून देखील वरिष्ठ प्रचाराला येतील, प्रचाराला कुठलंच सहानुभूती मिळत नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय. हे बघा, मी तुम्हाला एक महत्वाचं सांगू इच्छितो. एखादा उमेदवार त्या प्रभागामध्ये वारंवार वर्षानुवर्षे काम करत असतो, तो त्याच्या जीवावर त्या ठिकाणी त्याच्या जीवावर थांबला पाहिजे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याला मदत त्या ठिकाणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्याच्या सदैव पाठीशी होतो. परंतु एखाद्या गोष्टीची जर त्या ठिकाणी जर डील झाली असेल आणि ठिकाणी जर पैसे मिळाले असतील तर त्या ठिकाणी नाही का, मला एकच सांगायचं की ही कारणे त्याला शोभत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, कारण की सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघताय, इथले आमदार असतील, इथले पालकमंत्री असतील, हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी लोकशाही धोक्यात आलेली आहे. आम्ही आता या ठिकाणी माहिती घेतली तर या ठिकाणी आमच्या उमेदवाराला 25 लाख, टोटल 25 लाखाचं आम्ही या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि त्याला 15 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन 10 लाख रुपये आम्ही निवडून आल्यानंतर देऊ, अशी प्राथमिक माहिती आमच्या कानावर आलेली आहे. पण असो, रडीचा डाव जास्त दिवस चालत नसतो. सत्याचा विजय हा नेहमी होत असतो, त्याला उशीर का लागे नाही, परंतु सत्याचा विजय होत असतो. त्यांनी आता डायरेक्ट भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीमधून आता निवडणूक कसं करणार ते उमेदवार असा प्रचार? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे 3 उमेदवार माझ्या सोबत आहेत. या ठिकाणी मधले उमेदवार आमच्या या ठिकाणी अबोली अक्का या ठिकाणी आहेत, आमचे जक्का आहेत आणि बोगावी आहेत आणि आमचे बडगुताई पण या ठिकाणी आहेत. नाव त्यांच्या गेलेल्यांचं नाव ते तुषार जक्का ड मधून ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये ड मध्ये ते लढत होते, ते गेलेले आहेत. परंतु आमचे 3 उमेदवार या ठिकाणी 100% या ठिकाणी विजयी होतील. कारण की एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या पार्टीला बदनाम करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. जनतेने या ठिकाणी सावधान त्यांची भूमिका घ्यावी, खऱ्या सत्याचा विजय करावा असं मी जनतेला आवाहन करतो. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय,
कॅप्सूल इंडोस्कोपी ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.